शिंदेच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी अर्जावरून राडे झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये इच्छुक उमेदवाराची स्वतःला संपवण्याची भाषा पाहायला मिळाली आहे। अमरावतीमध्ये आक्रमक होत शिंदेच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की ही पाहायला मिळाली। उमेदवारी अर्ज भरण्यावरून शिंदेच्या शिवसेनेत जोरदार राडे झाले। पुण्यात एबी फॉर्म न मिळाल्यानं शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी संगीता कदम नाराज झाल्यात। संगीता कदम या प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक होत्या, पण त्यांना एबी फॉर्मच मिळाला नाही। त्यामुळे संगीता कदम यांनी शिवसेना कार्यालयात ठिय्या मांडला। दरम्यान एबी फॉर्म मिळाला नाही तर स्वतःला संपवण्याचीही भाषा कदम यांनी केली आहे। चोरला फॉर्म त्यांनी माझा फॉर्म त्यांनी चोरलेला आहे। कुणी चोरला? ते हर्षवर्धन पवार आणि खुळे। नाही मी फॉर्म नाही दिला तर मी स्वतःला संपवून टाकलं। नाही माझे कष्ट आहे। नाही माझे कष्ट आहे। 2 तासाच्या आत माझा तिथं फॉर्म मी जायच्या आधी तिथं फॉर्म आला पाहिजे माझा। अमरावतीतही उमेदवारी अर्ज मिळत नसल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। शिवसेना कार्यालयात आलेल्या अनेक इच्छुकांना एबी फॉर्म मिळाला नाही, त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला। काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली आहे। मुंबईतल्या मागाठाण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवर खाली बसत ठिय्या मांडला। मागाठाण्यातल्या वॉर्ड क्रमांक 3 मधून भाजपच्या प्रकाश दरेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले। दरम्यान शिवसेनेकडून या प्रभागात प्रकाश पुजारी इच्छुक होते। निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी मोठी तयारी केली होती, पण ऐनवेळी हा वॉर्ड प्रकाश दरेकरांच्या वाट्याला गेल्यानं शिवसैनिक नाराज झाले। संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत निषेध नोंदवला। त्यांचे नातेवाईक पक्षात आहेत, मंत्रीपद आहेत, त्यांनाच संधी भेटते आणि असा वॉर्ड मध्ये प्रभाग क्रमांक 3 हा का एवढा सगळ्यांच्या हायलाइट वरती आहेत। लोक का आज इथे येत आहेत? कारण इथे पुढे जाऊन मोठी घडामोड होणार आहे, हे एक मोठं कारण आहे। हे जे उमेदवार डिक्लेअर केलेत हे काय आज रात्री चुकून नाही केलंय, डोळ्याचे अश्रू घालून नाही केलंय। हे आधीच फिक्स आहे लोकांचं, हे प्लॅनिंग करून डिक्लेअर केलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी बीजेपीची सीट येतात, ह्या गोष्टीचा वाईट वाटते। कसं होऊ शकतो?